स्थिर बैसेगा। या निज शरीराचा रथी निज बुद्धीस करी सारथी। स्वये स्वामी बैसरथी स्वस्थ चित्त ऐस तू। दुर्गम रूप रस मार्ग राजी कंठावया मग सारथी योजी। आवरी मनः प्रग्रहा माझी दशेंद्रिय वाजी उच्छृंखळ। घोडे जरी सैरा धावती लगाम राखील स्थानावरती। तो निरवून सारथिया हाती स्वस्थ चित्ती बैसे तू। सारथी कुशल आणि निपुण तरीच घोडे चालती कसून। तोच मनः प्रग्रह पराधीन होता बलहीन होतसे। विवेक बुद्धीचे सारथ्य जेथ जो समनस्क समाहित चित्त। तयासीच परमपद प्राप्त इतर मार्गात थकतात। जयाचे सदा अयुक्त मन तया न कदा समाधान। तया न तत्पदाभिगमन संसार परिवर्तन चुकेना। ऐसे ते पद परम मोठे वास्तव्य तरी तयाचे कोठे। मनीची आशंका फिटे प्रकट जैते आपैसे। येथे न चले तर्कवाद अनुवाद प्रवाद वा संवाद। ईश कृपेनेच लागेल दाद इतर वाद ते व्यर्थ। न चले येथ तर्काची चतुराई तर्कज्ञ मती कुंठित होई। भोळा भावची सिद्धीस जाई हेच नवलाई येथील। सम्यक ज्ञानासी जे कारण ते गती आन ते बुद्धीही आन। तो आगमज्ञ ही वेगळाच जाण उत्तम ज्ञानदानी जो। काया अमोलिक चालिली वाया धन काम ही दुपारची छाया। जाणोनी हरीची दुर्घट माया लागे पाया संतांच्या। संत भवसागरीचे तारू तू हो तेथील एक उतारू। तया वीण पैल पारू कोण उतरू समर्थ। विवेक वैराग्य यांची जोड बांधील तयांची जो सांगड। तो हो का जड मूढ दगड अवघड ना त्या भवसिंधू। षड्गुणैश्वर्य भगवंताचे वैराग्य हे प्रथमैश्वर्य साचे। असतील जे महद्भाग्याचे विना इतरांचे वाट्या नये। विहित कर्म केलिया वीण होईना चित्तशुद्धी निर्माण। चित्तशुद्धी न होता जाण ज्ञान संपादन घडेना। तस्मात कर्मची एक जाण ज्ञान प्राप्तीचे मूळ कारण। नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान तेणेच क्षाळण मळाचे। एवं शुद्ध झालेल्या चित्ती विवेक वैराग्या उत्पत्ती। शमदमादी साधन संपत्ती विदेह मुक्ती ये हाती। फलकाम संकल्प त्यागे